पुढचा प्रश्न आहे, कोकण किनारपट्टीचा जो भाग अरबी समुद्राच्या किनाऱ्यालगत सकल सपाट भूरचनेचा आहे त्यास खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखले जाते? याचं करेक्ट उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 खलाटी. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे, डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने संशोधित केलेल्या आंब्याचे वाण आणि विकसित केलेले वर्ष यांच्या योग्य जोड्या लावा. आता हा प्रश्न थोडा अवघड स्वरूपाचा आहे. हा क्वेश्चन आपण स्किप केला तरी चालतोय, पण याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 4. आता आपण बघूया पुढचा प्रश्न. खालीलपैकी कोणत्या जोड्या अयोग्य आहेत? आता याच्यामध्ये अयोग्य जोड्या विचारलेल्या आहे. त्याच्यामध्ये प्रशासकीय विभाग दिलेले आहेत, जिल्हा दिलेला आहे आणि तलाव किंवा जलाशय याच्या अयोग्य जोड्या त्यांनी विचारलेल्या आहेत. आता आपण पहिलं जर सेंटेन्स बघितलं, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव आणि तावरजा हे जलाशय दिले. तर तावरजा हे जलाशय धाराशिवमध्ये नसून लातूरमध्ये आहे, त्यामुळे पहिलं सेंटेन्स चुकीचं आहे. आता त्यानंतर दुसरं सेंटेन्स आहे नागपूर, भंडारा, उमरझरी, तर हे बरोबर आहे. त्याच्यानंतर तिसरं आहे अमरावती, वाशिम आणि चिखली, तर हे सेंटेन्ससुद्धा बरोबर आहे. त्याच्यानंतर चौथा आहे कोकण, सिंधुदुर्ग आणि शिवडा, हे सुद्धा बरोबर आहे. तर याच्यामुळे याचा करेक्ट उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर 1 फक्त अ. तर आपण बघूया पुढचा क्वेश्चन. पुढील नद्या व उपनद्यांच्या योग्य जोड्या लावा. आता जोड्या लावूनमध्ये आपल्याला एक जरी ऑप्शन व्यवस्थित माहीत असला तरी याचं करेक्ट उत्तरापर्यंत आपण जाऊ शकतो. आपल्याला सिंधपणा नदी ही बिंदुसरा ही सिंधपणा नदीची उपनदी आहे. तसेच तापी ही बोरी ही नदी तापी ही नदीची उपनदी आहे. याच्यावरून ऑप्शन जर आपण बघायला गेले तर ऑप्शन नंबर 3 ह्याचं करेक्ट आन्सर आहे. तर बघूया आपण पुढचा क्वेश्चन. महाराष्ट्राच्या संदर्भातील खालील विधानांवरून योग्य जिल्हा ओळखा. पहिलं सेंटेन्स आहे तलावाचे शहर या जिल्ह्यात स्थित आहे. त्यानंतर दुसरं सेंटेन्स आहे या जिल्ह्यात दारुगोळा शस्त्रनिर्मितीचा कारखाना आहे. आणि तिसरं सेंटेन्स आहे एक तालुका आजच झालेल्या कंबाईन गट ब पूर्व परीक्षेतील भूगोल या विषयाच्या प्रश्नांची संभाव्य उत्तरे आपण पाहणार आहोत. त्याच्यामध्ये पहिला प्रश्न होता, खालीलपैकी कोणती जोडी शहरी एकत्रीकरण या संकल्पनेत येते? शहरी एकत्रीकरण हे विचारलेलं आहे. तर मुंबई आणि नवी मुंबई ही शहरे सलग असून यांचा एकत्रित विकास झालेला आहे. त्याच्यामुळे याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर 2 मुंबई व नवी मुंबई. बाकीचे ऑप्शन जर आपण बघायला गेले तर ठाणे आणि नाशिक हे शहरे जवळजवळ नाहीत, हे जिल्हे सलग आहेत, त्यामुळे हा ऑप्शन एलिमिनेट होतोय. सातारा, सांगली ही शहरेसुद्धा जवळजवळ नाहीत, जिल्हे एकत्र आहेत, त्यामुळे हा पण ऑप्शन लीड होतोय. आणि चौथा ऑप्शन पण एलिमिनेट होतोय. त्याच्यानंतर आपण बघूया पुढचा प्रश्न. उत्तर महाराष्ट्रातील 150 वॉट मेगावॅट सौर ऊर्जा प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? तर हा सौर ऊर्जा प्रकल्प धुळे जिल्ह्यातील साक्री या तालुक्यामध्ये आहे, त्यामुळे याचं करेक्ट उत्तर आहे धुळे. त्यानंतर आपण पाहूया पुढचा प्रश्न. सियाचीन लडाखमधील कोणती हिमनदी शोक नदीमध्ये वाहते? आता हा थोडा अवघड टाईपचा प्रश्न होता. याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 रिमो. त्याच्यानंतर आपण पुढचा क्वेश्चन बघूया. खालील विधानांचा विचार करा. त्याच्यामध्ये पहिलं सेंटेन्स होतं 2001 ते 2011 या काळात महाराष्ट्रात लोकसंख्या वाढीचा दर 15.99% होता, तर हे सेंटेन्स बरोबर आहे. त्याच्यानंतर दुसरं सेंटेन्स होतं 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्र राज्यातील 12,23,72,972 लोकसंख्येपैकी मुस्लिम लोकसंख्या 10.6% होती. तर इथं आपण बघायला गेलं तर आपली 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची लोकसंख्या 11 कोटी होती, त्यामुळे हे सेंटेन्स चुकीचं आहे. त्यानंतर तिसरं सेंटेन्स होतं
आता दुसरं सेंटेन्स हे चुकीचं आहे. खाली जर ऑप्शन्स आपण बघितले तर 3 ऑप्शन्समध्ये ब हे सेंटेन्स आहे, त्याच्यामुळे 3 ऑप्शन्स एलिमिनेट होतात. पहिलं सेंटेन्स अ ब ड एलिमिनेट होते, दुसरं सेंटेन्स ब क ड हे सुद्धा एलिमिनेट होते आणि चौथ्यामध्ये वरीलपैकी सर्व आहे, त्यामुळे हे सुद्धा एलिमिनेट होते. त्यामुळे याचा करेक्ट उत्तर आहे अ आणि क, ऑप्शन नंबर 3. त्याच्यानंतर आपण बघूया पुढचा क्वेश्चन. कोकण किनारपट्टीचा जो भाग अरबी समुद्राच्या किनाऱ्यालगत सकल सपाट भूरचनेचा आहे त्यास खल्लाटी या नावाने ओळखले जाते. तर त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 खल्लाटी. त्यानंतर आपण बघूया पुढचा क्वेश्चन. आता हा 16 नंबरचा जो क्वेश्चन आहे, स्टॉप कर.